बाबा मैदा 12 किलो ए मैदा 12 किलो नाही, मैदा 15 किलो कर. हाँ ते एक ऑर्डर आहे ना, ती पण द्यायची आपल्याला, पुरी करायची आहे. ओके. रवा 10 किलो. नाही तो 12 किलो कर. आणि साखर 10 किलो. ती 15 किलो कर. एक ऑर्डर आली ना त्यासाठी. काय झालं हे असं? मला वाटलं होतं तुझ्या लीलाचं श्रीमंत घरात लग्न झालं की तिचं आणि आमचं आयुष्य सुधारेल. आणि कसलं काय, तुझी मुलगी गोंधळ घालून ठेवला सगळा. खरं तर काय गोंधळ झाला ना हे काही कळलंच नाहीये मला अजून. तुला सांगते, त्या एजे सारख्या उमद्या आणि श्रीमंत माणसाशी लीलाचं लग्न झालं असतं ना, आयुष्यभर सुखी राहिली असती. तो एजे लीला लीला असं म्हणत पाठी फिरला असता ग आयुष्यभर. लीला लीला बघ, ऐकलंस तू? हा ऐकलंस ना, माझं पण असंच होतं. ते एजे लीला लीला असं म्हणतात, असं ऐकू येत राहतं ग. कालिंदी काय आहे कालिंदी? अगं बाई, तुम्ही? मी आत्ताच माझ्या बहिणीकडे प्रार्थनाच करत होते, तिने लगेच माझी इच्छा पूर्ण केली. ताई आलेत आलेत, एजे एजे आलेत. माझी तर खात्रीच पटली, देवामुळेच असं. थांबा ना, जरा देवाचे आभार मानते. बाप्पा राहिला. बाजू 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 बाजू. बाप्पा बाप्पा, एजे आलेत. हा एजे आलेत, लक्ष ठेवा. 1 किलो पेढे देईन हा तुला, लक्ष ठेव लक्ष ठेव. तर मी काय म्हणत होते, देवाजवळ आपण जर मनापासून काही मागितलं ना, तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आता माझी खात्री पटली. आपण देवाकडे जर चांगल्या मनाने काही मागितलं ना, तर देव आपली ती इच्छा नक्की पूर्ण करतो. जाऊ दे, तर झालं गेलं, गंगेला मिळालं. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने आमच्या घरी आलात, हेच आमच्यासाठी खूप आहे. तुम्हाला सांगू का, आमची लीला ना नशीबवान आहे अगदी. आता तरी तुम्हाला पटलंय ना हा, की आमची लीला तुमच्यासाठी योग्य आहे म्हणून. बाप्पाचीच कृपा झाली म्हणायची. छान छान. काय होतं यार हे आज? ती अंकलमुळे होते, ते सारखे मला फोन करतात म्हणून त्यांच्यामुळे सगळं होतंय. नाही लीला लीला, शांत शांत. बघ तू शांत राह. तू काय साधी साधी मुलगी आहेस का? तू हिरोईन आहेस, हिरोईन. मग ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीत असं पॅनिक होऊन कसं चालेल? हा काय नाही, इट्स ओके इट्स ओके. कम ऑन कम ऑन. ठीक आहे आलो मी. तो कसं काय, 1 मिनिट मी तुला थोड्या वेळाने करतो कॉल. ठीक आहे. माझी गाडी कोणी पाडली? सर, एक हिरोईन सारखी दिसणारी मुलगी आली होती, तिने तुमची गाडी पाडली आणि स्टुडिओमध्ये निघून गेली. अरे हिरोईन असेल तिच्या घरची, म्हणून काय माझी गाडी पाडायची का? एकतर EMI पण अजून क्लिअर नाही झालाय. हे काय, तेवढा मोठा स्क्रॅच गेला गाडीला. आता येऊ दे त्या हिरोईनला, नुकसान भरपाई घेतल्याशिवाय सोडणारच नाही हिला. हे हाय, इथे जागा आहे, तू इथे बसू शकतो. नाही नाही नको, ऍक्च्युली मी व्हॅनिटीतच बसीन ना. ओ म्हणजे तू? हो मीच आहे.
ह्या ऍडची हिरोईन. सॉरी, आम्ही तुला ओळखलंच नाही. प्रॉपर्टी बघू का आर्टिस्ट रेडी करू मी? इथे लीला कोण आहे? मी जा पटकन मेकअप करून घे. आणि तुम्ही दोघी इथे टाइमपास करत बसू नका. जा जा पटकन रेडी हो, पटकन क्विक क्विक. हा आले यार, सगळं मिस करायचंय का? आले आले. तुम्ही? मी स्नेहा आणि मी लाजरी. हाय. आणि मी, तुम्ही आता ऐकलंच असेल, लीला. आता इतक्या मोठ्या हिरोईन बरोबर काम करताय म्हणून उगाच टेन्शन वगैरे घेऊ नका. नाही म्हणजे मला सवयच आहे, मी माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्यांना कायम सांभाळून घेते. तुम्ही बसा बसा, मला मेकअप करायचंय ती म्हणाली ना आता. ओके, ती तिकडे. हा बसा, मी आलेच. हा लीलाचे बाबा, मी काय म्हणत होते, तो दैवाचा खेळ, दैवाचा खेळ तो हाच. तुम्हाला म्हणून सांगते, लग्नाच्या गाठी आहेत ना वर स्वर्गात बांधलेल्या असतात. अहो म्हणून तर हे इथपर्यंत आले, म्हणून तर हे सगळं घडतंय. हो पण त्यांना मला माहितीये त्यांना काय बोलायचंय ते. मला पण तेच वाटतंय. त्यांनी आपला निर्णय बदलला हेच सांगायला ते इथपर्यंत आले. हो ना? अगं हो, पण त्यांना आत तर येऊ दे. हो बाई, चुकले 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 चुकले, मला माफ करा, माफ करा. या ना या ना, ते काय आनंदाच्या भरात मी तुम्हाला दारातच उभं केलं. अगं बाई, पाणी आण जा जा. रेऊ काचच्या ग्लासमध्ये आण, पटकन जा पटकन जा. बरं झालं तुम्ही आलात. बरं एजे सर, तुम्ही काय घेणार? हा म्हणजे चा नाही नाही, थांबा. कॉफी बनव, कॉफी. तू शिकलीस ना नवीन फेसवाली ती बनव. हा एक मिनिट, मी इथे चहा कॉफी पाणी प्यायला नाही आलो. मी इथे लीलाला भेटायला आलोय. प्लीज तिला बोलवा. अय्या, किती घाई झाली तुम्हाला लीलाला भेटायची. बाई ग. अहो मी काय म्हणते, आपली लीला किती नशिबाने नाही. म्हणजे बघा ना, ते देव बनतो ना, परीक्षा घेते, तसं झालं तिच्याबरोबर. देव परीक्षा घेतो बिचारीची, पण आता खुद्द देव म्हणजे एजे आले तिला हे सांगायला की तिचा पहिला नंबर आलाय. प्रगती पुस्तक द्यायला आलात ना, बरोबर ना? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी अंतराची अंगठी परत घ्यायला आलोय जी लीलाकडे आहे. अहो काय लीलाची आई, किती घाई करताय? आता पडलात ना तोंडावर? एजे, पण मला कळत नाही की तुम्ही नेमक्या कुठल्या अंगठीबद्दल बोलत आहात. अहो त्या अंगठीवरनच तर सगळं महाभारत. हे बघा लीलाचे बाबा, तुम्ही सगळे दागिने परत केलेत हे मला मान्य आहे, पण आमच्या एजे सरांनी साखरपुड्यात लीला मॅडमच्या हातात जी अंतरा मॅडमची अंगठी घातली होती ना, ती तुम्ही परत दिलीच नाही. ती अंगठी घ्यायला आम्ही आता इथे आलोय. हो पण तुमचे सगळे दागिने आम्ही परत केले ना, मग तुमची अंगठी पण आम्ही परत केली असणारच ना. आमच्याकडे कशी ठेवणार ती? हे बघा, मी हे म्हणत नाही की तुम्ही मुद्दामून ही अंगठी तुमच्याकडे ठेवली आहे, पण मला ती अंगठी आता हवी आहे नाव. माहित नाही. नाही म्हणजे ती अंगठी असली ना तरी लीलाच्याच बोटामध्ये असेल. मला एवढं सांगा फक्त की लीला कुठे आहे? लीला ताई ऍक्च्युली तिच्या एका मैत्रिणीकडे गेली आहे. हा, तिला यायला संध्याकाळ होईल. मग बोलवा तिला, कॉल करा. कुठल्या फ्रेंडकडे ती? आता एक काम करा, तिच्या फ्रेंडचा पत्ता मला द्या, मी स्वतः जाऊन अंगठी घेऊन येतो. स्वतः जाणार तुम्ही? कशाला? म्हणजे मी म्हणतेय की ताई येईलच ना संध्याकाळी, तेव्हा घ्या तिच्याकडनं अंगठी. अरे देवा, ताई मैत्रिणीकडे गेलीच नाहीये तर ह्यांना पत्ता कुठून देऊ? मी जर एजेंटना खरं सांगितलं ना तर आईलाही कळेल ताई शूटिंगला गेली ते. मग ताईचं काही खरं नाही. रेवती, काय झालं? तुला माहितीये ना आपली लीला कुठल्या मैत्रिणीकडे गेली ते? तेच विचारायचं राहिलं, माहित नाहीये मला.
व्हॉट नॉनसेन्स इज दिस? एक तर तुमची मुलगी माझा फोन उचलत नाहीये आणि तुम्हालाही माहित नाही ती कुठल्या फ्रेंडकडे आहे. तिला लगेच फोन करा आणि विचारा ती एक्झॅक्टली कुठे आहे. आओ, फोन करा, फोन करा. अहो, काय झालं? वाचतोय फोन. द्या इथे. दादा एक मिनिट. हॅलो बाबा, बरं झालं तुम्ही फोन केला. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी कुठे आले माहितीये का? मी एका ऍडच्या शूटिंग साठी आले बाबा. सॉरी सॉरी बाबा, पण ते मी खोटं बोलले ना. अहो बाबा काय करणार, जर मावशी आईला कळलं असतं तर तिने मला येऊ दिलं असतं का? म्हणून ते असं खोटं बोलावं लागलं. पण बाबा एकदा काही या टीव्हीवर दिसायला लागली ना की आपण सांगून टाकूया ना मग मावशी आईला. काय तू कुठे आहेस? अहो बाबा तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा ह्या वेळेला ना मी सगळं नीट चेक केलंय. म्हणजे हा स्टुडिओ जरा रॅन्डमच आहे, पण ना इथे एकदम प्रॉपर शूटिंग होते. मला माहिती आहे ती मागच्या वेळेला ऑडिशनला गेली तिथे जरा गडबडच झाली ना. पण बाबा या वेळेला ना असं काहीही होणार नाही. आय प्रॉमिस. शूटिंग कुठे चालली आहे? MDM स्टुडिओ. कटका केला बाबांनी फोन. ते चिडले असतील का माझ्यावर? नाही पण आणि बाबा असे एजंटच्या आवाजात का चिडले? की एजेस बोलत होते बाबांच्या फोनवरून? नाही नाही लीला, तू काही विचार करतेस. एजे कशी बोलतील? हा ते मला सकाळपासून अंकल सतत फोन करतायत ना, म्हणून तेच आहेत माझ्या डोक्यात, म्हणून असं वाटलं असेल. पण लीला आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तुझ्यासाठी. नीट कॉन्सन्ट्रेट कर, दुसरा काही विचार करू नकोस. माय पार्टनर आज ना तू असा काहीतरी चमत्कार कर ना ज्याने माझं नशीबच बदलेल. हा प्लीज 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 प्लीज. दादा सॉरी हा सॉरी. चला चला करूया आपण मेकअप. करा ना. इथे पण करा. काय का लक्ष्मीताई, एवढं अर्जंटली कशाला बोलवलं मला? आणि खमॉन, असंही मी थोड्या दिवसांनी या घरात कायमची येणारच आहे ना. मग एवढी घाई का झाली आहे तुम्हाला? हो हॅलो, आता फक्त मेहंदीच झालीये. मी पुढची स्वप्न बघते वहिनी, जी मी पूर्ण करणार आहे. आणि त्यासाठीच तुला आम्ही इथे बोलवलंय. हा म्हणजे एजंटच्या राज्यात काहीही होऊ शकतं. म्हणजे बघ, मेहंदीच्या दिवशी लीलाच्या हाताच्या जागी अचानक तुझा हात आला. तसंच लग्नात तुझ्या जागी दुसऱ्या कोणाचं नशीब फळफळू नये याची काळजी घ्यायची आपल्याला. सरू, तिला समजेल अशा भाषेत सांग. पण मी आता मराठीतच सांगितलं तिला. श्वेता तुला मराठी नाही येत, मी इंग्लिश मध्ये सांग. सरू बस. श्वेता, मी तुला सांगते, आज आम्ही तुला इथे एजंटना इम्प्रेस करण्यासाठी बोलवलंय. आणि ते जर तुला जमलं तर हे लग्न टिकेल आणि तू या घरात सासू म्हणून येऊ शकशील. एवढंच ना? ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आता बघाच मी काय करते. आलेच. हॅलो आई. बोल श्वेता, का बोलावलंय तुला तिकडे? काही कळलं का? अगं
त्यांनी मला एजेंना इम्प्रेस करायला बोलवलं इकडे. मी अगदी तोऱ्यात म्हणाली आहे त्यांना की तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. पण मला काहीही सुचत नाही आहे आई, तू मला सांग मी काय करू. तुझी आई आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, जो माणूस आपल्या मेलेल्या बायकोसाठी लग्न करायला तयार होतो त्याला तिच्यापेक्षा काहीही महत्वाचं असू शकत नाही. आता मी सांगते ते कर. लक्ष्मीला विचार. सर, आपण कुठे चाललोय सर? नाही म्हणजे तसं तशा मीटिंग शेड्यूल करायला ना, म्हणून विचारतोय. शूटिंग लोकेशनवर. काय सांगताय सर? सर मला शूटिंग बघायला खूप खूप आवडतं सर. सर लहानपणापासून मला ऍक्टर व्हायचं होतं सर. अहो गावात काय बालनाट्य गाजवली आहेत मी. हो म्हणजे मोठा झाल्यावर पण तो प्रयत्न करत होतो की सिनेमात कुठेतरी साईड ऍक्टर म्हणून काम मिळेल. पण तुमचा साईड ऍक्टर झालो, म्हणजे तुमचा PA झालो. हा सर, पण मला अजूनही नाटकातले संवाद पाठ आहेत. हे दुष्ट गोलू राक्षसा, मी तुझा नायनाट करायला आलेलो आहे. या धरतीचं रक्षण करणं आता ही माझी जबाबदारी आहे. शराब. आपण शूटिंग बघायला नाही, लीलाकडनं अंतराची रिंग परत घ्यायला चाललोय. कळलं मी काय सांगितलं ते? कळलं मला. ठीक आहे, बघते मी. थँक्स. एजे आले ना की त्यांना अंतराताईंच्या रूममध्ये पाठवा. आत? डायरेक्ट आत? हे बघ, आम्ही फक्त एजेंना ना इम्प्रेस करायला बोलवलं तुला. ही आत? एजे आले की त्यांना रूममध्ये पाठवा. पुढे काय करायचं ते मी बघते. नाही आत नाही. वहिनी, ही तुमची बहीण ना जरा जास्तच फास्ट वाटते. नाही म्हणजे आपण काहीतरी एक सांगतो आणि ही काहीतरी भलतंच करते. लग्नानंतर आपलं ऐकेल नाही. डिजिटल जनरेशन सरू, त्यांना सगळ्या गोष्टी फास्ट हव्या असतात. आता बघूया श्वेता काय मॅजिक करते ते. किती वेळ झाला? कधीपासून मेकअप करून बसले, कधी बोलवणार आहे ती, कधी सुरवणार आहे शूटिंग? आणि मी इतकी लीड ऍक्ट्रेस आहे, डायलॉग्स पण दिले नाहीत अजून खूप. मी पुढच्या वेळेला ना या अशा लोकांना तारखा द्यायलाच नको. एडी पण कुठे दिसत? हो, आर्टिस्ट सगळे रेडी आहेत माझे. हो. अरे ती प्रॉपर्टी तिथे नाही. एडीच आहे. मिळाली स्क्रिप्ट. हिरोईन, ज्युनियर हिरोईन. RR लोणचं म्हणजे अगदी आईच्या हाताची चव असणारं लोणचं. बाकीच्या सगळ्या लोणच्यांना नाही म्हणा आणि घरी RR लोणचं घेऊन या. किती सोपी लाईन नाही. हे काय 2 मिनिटात पाठ होईल. लीला, आज त्या डिरेक्टरला असं इम्प्रेस कर की म्हणजे